मी काय म्हणतो, तू आणि काजल दोघी मायले की चालले जा. मी नाही येत. मी आम्हाला कोण ओळखते तिथं? ओळखी तुमची आहे, तुमच्या आहे ना आपल्याला सांगितलं. आणि आम्ही जाऊन काय करू? त्याच्यापेक्षा असं करा, तुम्ही एकटे चालले जा आणि येऊन जा. ओळखते तुले आणि काजलले तर सगळेच ओळखते. पुरं गाव काजलले ओळखतेस तुम्हालाही ओळखते. हो का तू बुऱ्याच्या इकडली होय म्हणून ओळखतेस तुले. तर मी माया ढोरं पाहतो, मी ढोराच्या इकडे जातो. तू चालली जा. काजलले आली तर काजलले घेऊन जा. दोघे मायले की चालल्या जा, येऊन जा. मग लग्नाला लागन तर आपण दोघं जण चाललो जाऊ लग्नाले. मी नाही ओळखत बापा तिथं सारायले. मी अमुकच लोकायले ओळखतो तिथं, मेन लोकायले. बाकी साऱ्या लोकायले नाही ओळखत मी. आणि तुम्ही म्हणता ते लोक ओळखतात मला. हा, काजलले ओळखत असन, कारण आता काजलची ननद बी त्याच गावात गेली, तर काजलचं येणं जाणं जास्त झालं त्या गावात. आणि तिची थे बी आहे कल्पना, तिच्या यानं बी काजलले ओळखतात. तर मग काजलले ओळखते तर तुला ओळखते. दोघी मायले की चालल्या जा तुम्ही. चालल्या जा दोघी मायले. आता सांगितलं त्याने एवढ्यानं, तर दोघी मायले की चालल्या जा आणि येऊन जा जाऊन. बरं ठीक आहे, चाललो जातो आम्ही दोघे मायले की चाललो जातो. आणि आजच जातो ना आजच येतो मग. हो, राहावं लागते का तिथं? जा आता आजच लवकर जा, लवकर निघा. आणि साक्षगण लागलं, जेवले खावले का चालले इकडे बातच. जा आता लवकर, उशीर नको करा. साक्षगण वय लग्न नाही होय. साक्षगंधा नाही लय लोक सांगितले त्याईनं, नाही इकडचे तिकडचे. नाही तर साक्षगंधाले तर गावातले ना लग्नाच्या घरचे राहते बाबा. आता कोणाला सांगितलं, लय लोक सांगितले का नाही सांगितले माहित नाही, पण मला सांगितलं बा, कारण माहिती तर ओळख आहे तिच्या गाई चारू मी, तर कोणी मला सांगतेच. हो ना, टाकत नाही पण तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमामध्ये सांगतेच. बरं ठीक आहे, आम्ही दोघे मायले की चाललो जातो. जा तुम्ही चालल्या जा. माझी दोरी ते बांधून मी ढोराकडे चाललो जातो. हो ठीक आहे, आणतो मी शिंदोरी बांधून आणि इले सांगून देतो काजलला तयारी कर म्हणून. आज तर फोन आहे ना केला पप्पा, येईन रातच्यानं बोलले पप्पा. आणि आई आली करून ठेवून दिला फोन. आणि मग असं नाही का डबल फोन करा म्हणून, डबल फोनही केला नाही मध्ये. आता सकाळचे 10 वाजून राहिले तरी फोन नाही केला अजून बी. असे कोणते बिझी झाले बापा? हा, माझ्या घरी गेले तर घरीच बिझी झाले का? फोन करायला फुरसत नाही का? एक फोन नाही केला सकाळच पासून. काजल काय आई काय म्हणतो, गेले का बाबा ढोराकडे? हो जाते आता. मी काय म्हणतो, तयारी कर बरं पटकन. आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी. एका ठिकाणी कुठं? आनंदपूरला जायचं आहे आपल्याला. साक्षगंध आहे तिथं. त्या बाबाला सांगितलं तर त्या बाबा म्हणते मी ढोराकडे जातो म्हणते, तुम्ही दोघी मायले की चालले जा म्हणते. तर चाल बरं आपण दोघी चाललो जाऊ आणि येऊन जाऊ. कर बरं तयारी पटपट. आनंदपूरले आई कोणाचा साक्षगंध आहे? हा हाय कोणी आनंदपूरले शामराव, त्याच्या पोरीचं आहे म्हणते साक्षगंध. तर यायला सांगितलं त्यानं. तर चाल बरं आपण चाललो जाऊ दोघी जणी. आता येतोय बाबा म्हणते, सांगितलं जाय तर घरून कोणी ना कोणी केलं पाहिजे म्हणते. तर तू आता ओळखीचा आहे सारं गाव. चल चाललो जाऊ दोघी जणी. हो ठीक आहे आई चाल. मी ते आहे ना कल्पना, तिच्या घरी तिची भेट घेऊन घेईन मी कल्पनाची. आणि मा ननदबाईची सासर बी आहे तिथं, मा ननदबाईच्या सासूला बी भेटून घेईन. चाललो जाऊ. हो त्या नंदीची सासू सासरे आहे वाटते तिथं. हो बरं चाल. चला जाऊ आता, योग येऊन राहिला तर चाललो जाऊ ना, येऊन जाऊ. हा वय ठीक आहे चाल. आता भेटली वाटते फुरसत, आता करून राहिले फोन. हॅलो, आता भेटली बापा तुम्हाला फुरसत नाही? रातच्यानं बोलता बोलता आई आली म्हणून फोन ठेवून दिला, तर मग डबल केलाय नाही आई गेल्यानंतर. हा, आणि मग आज सकाळी उठल्याबरोबर करायला काय झालं तुम्हाला फोन? हा, आता 10 वाजून गेले, आता भेटले वाटते तुम्हाला टाइम फोन करायचा. घरीच आहे ना? घरीच असाल ना तुम्ही? नाही का ड्युटीवर पोचले का ड्युटीवर? ऐकून तर घे काजल, ऐकून तर घे. काय ऐकून घेऊ मी? नाही तेव्हा तुम्ही मी माहेरी आली का सकाळी सुटल्याबरोबर फोन लावता, रात्री झोपताना फोन लावता, आणि रातच्यानं लावला फोन तुम्ही. मग आई आली करून ठेवून दिला, मग डबल फोनही नाही लावला डबल मला. आणि आज सकाळी उठल्याबरोबर मी किती आतापर्यंत वाट पाहून राहिली तुमच्या फोनची, अजून फोन नाही केला तुम्ही सकाळी उठल्याबरोबर. आणि म्हणता ऐकून घे. काय ऐकून घेऊ? गेले का ड्युटीवर पोहोचले का? मी ड्युटीवर नाही गेलो अजून. तर हे पाय काजल, मी काहून नाही फोन केलो तुले. काल रातच्यानं आई आली ना खोलीमध्ये, तर मी फोन ठेवला. आणि मग आई सांगायला लागली मला, बिंदू वहिनी, माईवाली वहिनी तब्येत खराब आहे वहिनीची, बिंदू वहिनीची दवाखान्यात भरती आहे. बिंदू ताई, मी त्या दिवशी फोन केले, बिंदू ताईला फोन केला त्या दिवशी. मी चांगलं तर बोलले बिंदू ताई. काय की तब्येत खराब झाली काय? काय झालं? ऍडमिट म्हणता एकदम कमजोरी आली. सलाईना की चालू आहे रातभर सलाईना चालू होत्या. तर म्हणूनच मी मग आईनं सांगितलं मला, मग तसाच मी दवाखान्यात गेलो. तर मग तुला फोन करायला कुठं टाइम मध्ये? दवाखान्यात गेलो, दवाखान्यातून घरी येवायला उशीर झाला. तर मग काय 1-2 वाजता तुला फोन करू काय म्हणून मी फोन नाही केला. ठीक आहे. रात्री मग सकाळी
सकाळी तर घरीच होते ना तुम्ही, उठल्याबरोबर तर घरीच उठले ना, का दवाखान्यात झोपले होते? मग उठल्याबरोबर तर फोन करते. हो तर मग सकाळी मी घाईघाईनं उठलो घाईघाईनं अंग धुतलं आणि आई म्हणे ललिता वहिनी बिंदू वहिनी जवळ होत्या, तर मग मी चहा आणि बिस्किट, चहा नाश्ता नेऊन दिलो दोन्ही बहिणीले. तर मग तुला फोन करायचा टाइमच नाही भेटला अजून बी. काऊन भाऊजी नाही होते काय? तर भाऊजी बी दवाखान्यातच होते का, थांबले होते का रात्री? बरं, मोठे भाऊजी मधातले भाऊजी ते दवाखान्यातच होते काय? तर तुम्ही चहा नाश्ता नेऊन दिला म्हणता. आम्ही दोघेही गेलो होतो, दादा आणि मी, आणि मदन दादा त्याच्या दुकानात गेला होता. असं काय? भाऊजी तर होते चहा नाश्ता नेऊन द्यायला, मग तुम्हाला काय नेऊन द्यायची गरज होती? हो, मला नको सांगू काजल काय करायला लागते आणि काय नाही. तर बरं काजल ठीक आहे, हे पाय आता वहिनीची तब्येत खराब आहे, तर तुला घेवायला येतो मी संध्याकाळी. मी डायरेक्ट आता तिथंच येतो तुझ्या घरी, आणि मग रात्रीच निघून येऊन जाऊ इकडे आपल्या घरी. माय पण मी साक्षगंधाला चालली ना, मी आज आनंदपूरले. आज मग रात्री राहशील का मग तिथंच? नाही, 5 वाजेपर्यंत येऊन जाईन. आता जातो आम्ही दोघे, आई ना मी, आणि मग 5 वाजेपर्यंत येऊन जाईन मी, राहीन नाही. आणि राकेशजी काही सांगता येत नाही, कारण ननदबाईचे सासू सासरे तिथंच आहेत, सासरवाडी तिथे, त्यानं जर म्हणलं मला राहा तर राहून बी जाऊ आम्ही. आणि इकडे मग माझी मैत्रीण बी आहे ती कल्पना, ती नाही म्हणलं राय कधी राहतच नाही तू राय तर. हे पा काजल, तुले साक्षगंधाला जावायची गरज नाही आहे. तू आई बाबाला धाडून दे, तू थांब घरीच. मी 6 वाजेपर्यंत येतो घरी, मग 7 वाजता तिथून निघून जाऊ आपण. मा वहिनीची तब्येत खराब आहे, तू नाही आली तर वहिनी काय म्हणन, पाय इच्छा इथं असून आली नाही म्हणन. तुम्ही आहे ना, मेन तर तुम्ही आहे. माय काय, तुम्ही आहे, आई आहे, भाऊजी आहे, अजून ललिता ताई, एवढे सगळे असल्यावर माय काय गरज? गरज ज्याची गरज नसते बी कनी, तो बी आला ना तर बरं वाटते म्हणाले काय. तर म्हणून म्हणतो काही जाऊ नको साक्षगंधाला, थांब घरीच. नाही, मी जातो साक्षगंधाले. तर राहणार नाही, कितीक बी जबरदस्ती करतील तर राहणार नाही, मी येऊन जाईन. या ना तुम्ही मला घेवायला, या ना. तर मी 6 वाजेपर्यंत तुम्ही इथे येता ना, तर मी बी 5-5:30 वाजेपर्यंत मी घरी येऊन जातो. या तुम्ही घेवायला, येऊन जातो मी. बरं ठीक आहे, जाय तू साक्षगंधाला जाय तू, आणि घरी येतो मी, येतो मग 6 वाजेपर्यंत. हो ठीक आहे, या, येतोच मी, राहतो काय बापूजी? अरे हो वहिनी, झालं काय? चला तुम्हाला नेऊन देतो दवाखान्यात, मग दादा येऊन जाईन घरी, आणि मग मी तिकडून मग ऑफिसात चालला जातो यवतमाळले. हो ठीक आहे. काजलला सांगितलं वाटते तुम्ही, आताच फोनवर बोलून राहिले होते. काजलले काय म्हणते? काजल बोलली म्हणत असं, या आम्हाला घेवाले, बिंदुताई बिमार आहे, आम्हाला घेवाले, पटकन येतो मी, अशी भल्ली करत असं नाही. तर जा आणि पटकन घेऊन या तिले बी. कायची ते साक्षगंधाला जावायची तयारी आहे तिची. हो भली करूया, आताच या म्हणे तुम्ही मला घेवाले. पण मी म्हणलो आता मी कामाला जातो म्हटलं, ड्युटीवर जातो मी, संध्याकाळी येतो म्हटलं. तर संध्याकाळी जाईन मी, येता मी तिथंच जातो माझ्या सासरवाडीत, तिले घेऊन इकडे आपल्या घराकडे येतो. हो ना, तरी लावते, जीव लावते ते आपल्यावर बी, आपल्या म्हणजे आमच्या सगळ्यावर. काजलचा जीव आहे, एवढी तडतडीनं म्हणत का मला घेवाले या म्हणून. तर मग चालले जायला पाहिजे तुम्ही आता, 1 दिवसाची सुट्टी मारून द्या. नाही वहिनी, आता आहे ना इथं सगळे, मी संध्याकाळी जाऊन घेऊन येतो तिले. तोपर्यंत वहिनीची तब्येत बी सुधारते, तब्येती. हो ठीक आहे, चला मला द्या सोडून आता. भाऊजी येऊन जातील मग घरी अंग पाय धुवाले. आई, काही झालं तरी राहू नाही, लवकर येऊन जाऊ. कारण तुझ्या जवळचा फोन आला होता, तर मी मोठी जाऊ बिमार आहे म्हणते, दवाखान्यात भरती आहे म्हणते, तर मला घेवायला येतील ते आज संध्याकाळी 6 वाजता. तर मग मी चालली जाईन. माय बाई, तुझी मोठी जाऊ ते बिंदू नाव आहे तिचं ते? हो, तेच बिमार आहे म्हणते. मोठी साजरी आहे व माहिती, मोठी साधी सुधी आहे. नीरा काम करत राहते, हिरस करत नाही. आणि ते तू लहान जाऊ तिच्यापेक्षा लहान मंदातली गाडी चॅप्टर आहे. तर तिच्या इकडून काम करून घेतलं असं बापा एवढ्या उन्हामध्ये, म्हणून पडली बिमार ते. तर मग कायले आता साक्षगंधाले, चाल ना तुझ्या जाऊलेच पाहाले जाऊ आपण, चल. साक्षगंधाला जाणं जरुरी नाही आहे. आहेत नाही, सगळे जण आहेत त्याच्यापाशी. भाऊजी आहे, दोन्ही माहिती मनातली जाऊ ते बी तिच्याच पाशी आहे म्हणते. तर सारे आहे त्याच्यापाशी. आपण चाल ना आता, साक्षगंधाला जावाची तयारी केली तर साक्षगंधालाच जाऊ. पण राहू नाही, कितीक बी काही म्हणन तरी मी संध्याकाळी चालली जाईन मी. मग पाय आता तू इथून जाशील आणि मग त्याच्या मनात नाही येईन का अजून पायीची माय नाही आली पावाले, तर आमच्या संगत चालजो तू बी. मग तू पाहिजो आणि रातभर राहायचो आणि येऊन जाजो. मी तर म्हणतो बाई का आताच जावा, काय इकडे न जाता इकडेच जावा. साक्षगंधाले काय सारे लोकच येतील. इकडे दुखाधामाले पहिले पाहा लागते. राहू दे नाही, आता पाहून काय आपल्याला, आपण पाहायला जाऊ तर चांगलेच होऊन जाईन काय माहिती जाऊ. दिवसभराची तर गरज आहे ना, संध्याकाळी तर जाऊच आपण. आता चाल ना साक्षगंधालेच चाल, मी कल्पनाची भेट घेऊन घेईन.
चाल साक्षगंधाला जाऊ. हो चाल मग साक्षगंधाला जाऊ. चाल पटकन तिथून गाडी पकडा लागन आपल्याला. तिथून येणं आहे मग लवकर. किती वाजता येते म्हणते जवळ? 6 वाजता म्हणत. त्याला उशीर देऊन एवढ्या दुरून येवाले उशीर देऊ शकते त्याला. 6 म्हणलं तर 6 थोडी 7 वाजता येते. आता आपणही तोपर्यंत येतोच घरी. हो येऊनच जाऊ ना. तिथून 5 वाजता निघूनच जाऊ तर 5:30 पावणे 6 पर्यंत आपण घरी. हो ना भाऊजी जा ना तुम्ही घरी. आता मी आहे ना. आता मी दिवसभर थांबतो आता इथं. तुम्ही दिवसभर येवायची गरज नाही. जा घरी जा. अंग पाय धुवा. परीजवळ थांबा थोडं अजून. पाहिजे मग ललिता. डॉक्टर की आले म्हणजे आता राऊंड याचा आहे डॉक्टरचा. 11:30 12:30 वाजता येईल. तर काय सांगते तर ऐकून घेतो बरोबर. सुट्टीचं म्हणून तर तसंही ऐकजो. येतेच म्हणा मग भाऊजी म्हणा माईवाले. हा मी सांभाळून घेतो भाऊजी. तुम्ही काही चिंता करू नका. मी सांभाळतो. जा तुम्ही. जा अंग पाय धुवा. जेवण घेऊन कर. जा जा. आणि राकेश बापूजी तुम्ही आता ड्युटीवर चालले जा. बरं ठीक आहे. बिंदू जातो मी. हा जा. आता संध्याकाळी आण का मग काय? नाही डायरेक्ट संध्याकाळी काय नाही. पाहिजे ना मी अंग पाय धुवून जेवण खाऊन करून येईनच मी. हो ठीक आहे. दादा मी आता जातो ड्युटीवर. आणि मग संध्याकाळी मी माझ्या सासूरवाडीवर जाईन. काजलला घेऊन येतो. आणि मग तिकडून 7 वाजता निघन तर 8 वाजेपर्यंत मी घरी येईन दादा. हो ठीक आहे चालेल. माय ललिता राकेश बापूजी का काजलला आणायला जाईन म्हणते काय? ते तर तिच्या माहेरी राहीन म्हणे काय ना 4-5 दिवस. तर राहू दिलं पाहिजे आता. तिथं खायले आणायला जाते अजून. इथं आहेत ना सगळे. तू आहे ना इथं. पहा ना बिंदू ताई आपण काजलले खराब म्हणतो. किती जीव लावते आपल्याला ते. बापूजीने सांगितलं तिले की बिंदू वहिनीची तब्येत खराब आहे म्हणे. तर अशी तळतळ होय म्हणे. बापूजी सांगत होते अशी म्हणे म्हणजे आताचे मला घेवाले बिंदू ताई बिमार आहे तर अशी म्हणत होती म्हणे. का बरं? हो तशी जीव लावते बिचारी. ते आहे तशी कामचोर आहे. काम नाही करत पण जीव लावते आपल्याला. हो ना. मला वाटे का काजल बा आपल्याला काहीच नाही समजत. आपल्याला आपलं नाही समजत असं वाटे मला. पण नाही समजते ते बी. तिला बी समजते. पण ते थोडीशी माहेरी जास्त तिची ओढ आहे. माहेरी जावाची. हो कोणाही पोरीले माहेरची ओढ राहते. हो तिलेच नाही. आपल्याला नाही काय. आपल्याला इथं आहेच ना. आपण इथं करतोच ना जासाठी माहेरी. मी तर नाही करत बापा. तुमचे माहेर सासरे माय तर मला सासूच्या पेक्षा भारी आहे. काय म्हणून राहिली ललिता मन? काही नाही बिंदू ताई. आराम करा तुम्ही. आराम करा. हो आराम तर करतो. परी तू तर इथंच होती रातभर. आता सकाळीच गेली तेव्हा परी लढे काय हो मांग गिंग लागली होती का तुला? नाही म्हणत ताई बिलकुल लढले नाही. सकाळी गेली तर मस्त जेवून राहिले होते दोघे जण. हे धैर्य ना परी. हो का? मग मी म्हणून तुम्हाला धैर्य संग राहते ते. तिचं टेन्शन नाही राहते ते. तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही आराम करा. फक्त रिलॅक्स करा. राहून जा ना आजच्या दिवस राहून जा. उद्या सकाळीच लागन तर उठून चालले जा. नाही काकू राहू नाही शकत मी. कारण हे येणार आहे मला घेवाले. माझ्याची तब्येत खराब आहे मोठीची. तर त्याच्यानं कधी मला जाणंच पडन. नाही तर राहिली असती काकू मी. तर हे येणार आहे आता मला घेवाले 6 वाजता घरी. तर मला जाणं जरुरी आहे. माय बाई हो काय झालं माय? बहुती चांगली आहे व माहिती आहे नाही. मोठी बिंदू नाव आहे काय झालं का बिमार आहे? मला माहित नाही. मी इकडे माहेरी आली आणि तिकडे मोठी जाऊ बिमार पडली. आता कमजोरी म्हणते बाबा. हे माहिती कमजोरी आहे म्हणते. सलाईन गिलाईन लागून राहिला म्हणते. आता मी जाईन ताईच मला माहित पडन. तर म्हणून कधी नाही राहिलं जमत. असं काय? मग डोलीले माहित आहे का हे गोष्ट की तिची वहिनी बिमार आहे? तर काय माहित नाही काकू. माहित आहे का नाही माहित आहे? मलाच तर यायनं सांगितलं. ते कधी सकाळी 10 वाजता इकडे येवाची तयारी झाली तेव्हा मला माहित झालं. असं थांबा मग मी आताच फोन लावतो डोलीले. आणि डोलीले सांगून देतो तुझ्या वहिनीची आई वगैरे आले म्हणून. आणि तू मोठी वहिनी बिमार आहे ते बी सांगून देतो. बरं ठीक आहे लावा काकू. आईचा फोन कसा काय आला? काय मला तर आईचा फोन येत नाही. आज कसा काय आला? हॅलो डॉली मी बोलून राहिली. आई तुझी सासू. हो बोला ना आई बोला. मी ओळखला तुमचा आवाज. तुमचा फोनच मी ओळखला. बोला काय झालं? काय म्हणजे कसं काय फोन केला तुम्ही? बोला ना. कसं काय फोन केला म्हणजे आपल्या गावामध्ये साक्षगंध आहे. तर साक्षगंधाले तू वहिनी आलेली आहे काजल लहानवाली. तर आपल्या घरी आणली मी चहा पाण्याला. राहा म्हणतो तर राहत नाही. जातोच म्हणते. असं काय? खा नाही राहत. राहिला म्हणत त्यांना. तुझी मोठी वहिनी बिंदू बिमार आहे म्हणते. तुला माहित आहे? केला तू आईनं फोन घेऊन तुला? नाही मला तर खायला सांगितलं आईनं. असं खरीच बोलणं झालं माझ्या आईसोबत माझं. तर आईनं तर असं कसं काही नाही सांगितलं की वहिनी बिमार आहे की खाय म्हणून. काय झालं वहिनीला आई? काय झालं माझ्या वहिनीला? काय माहित. तू वहिनी म्हणते तुझ्या वहिनीला कमजोरी आली तर सलाईनाच्या बाटला गिटला चालू आहे म्हणते.
अशी म्हणून राहिली आणि तू आईनं तुला सांगितलं नाही. हा बरेच आहे मग तू आई तर सांगायला पाहिजे होतं. खा नाही मला खा नाही सांगितलं तर सांगितलंच नाही मला. मी आता फोन करून विचारते आईला की मला खा नाही सांगितलं म्हणून. हो विचार. बरं ठीक आहे तेच सांगाल मी फोन केला तुले की तुझी वहिनी काजल आली बा राहत नाही म्हणते. ते बी तिच्या माहेरीच होते. इकडे बिंदू बिमार पडली तर आता ते जाते म्हणते. तर तिच्या घरचे तुझ्या भाऊ तिला घेवायला येते म्हणते तिच्या घरी तर म्हणून ते जातो म्हणते नाही तर राहत होते म्हणे अशी म्हणून राहिली. असं खा आहे असं आहे खा. ठीक आहे मग जाऊ दे थांब ना जाते तर. हो ठीक आहे. माय बाई माय अरे बापरे वा रे वा वा वा. मग इकडे बोलते अलग आणि तिकडे करते अलग बापरे वा रे वा. बिंदू ताई हे पा काजल पा काऊन ललिता काय झालं हे तर पहा फोटो तर पहा बापा पहा तर फोटो कसे टाकले. किती तयारी करून किती मेकअप करून कुठं गेली तर हे पहा ना फोटो मस्त मजा मारून राहिली तिकडे. तुम्ही इकडे बिमार आहे आणि ते तिकडे मस्त मजा मारून राहिली. पाहू दे पहा कसे फोटो कसे व्हिडिओ. हा कोणाच्या लग्नाला गेली तर पहा कसे टाकून राहिली कशी मजा मारून राहिली. तिला आहे का जरासं बी काही कमाई मोठी जाऊ बिमार आहे बा आपण देवरानी होय. आता पहा किती बेशरम आहे तुमची देवरानी लहानवाली. हो गड्या हे तर काजलचे फोटो आहे. तयारी की करून कुठं गेली गड्या. आणि बापूजी जवळ काय सांगितलं. बापूजी जवळ बोलते अलगच. अरे बापरे मला आताच घेवाले या काही बिमार आहे काय असं तसं ना. आता पहा तिकडे बापूजीने म्हणलं संध्याकाळी येत होतं. मजाकच करते मजाक जीव लावते नाही तर काही जीव नाही आपल्यामध्ये तिचा. तिला काही वाटतच नाही सासरचे लोक आपले आहे म्हणून. ते फक्त तिचं माहेर आणि ते लग्न यावं. हा किती बेशरम आहे किती बेशरम देवराणी आहे. हा तिला काही नाही पडलं तुमच्या बिमारीचं कायचं. ते तिची मजा मारायची आहे फक्त. जाऊ दे ना ललिता राहू दे ना. तिची जिंदगी आहे ते जगते जाऊ दे. आता मी बिमार पडली म्हणून काय तुम्ही लोकांना जगणं सोडून द्यावं काय मजा मस्ती नाही करावं काय असं कोणाचं लग्न तर गेली असं जाऊ दे. काही टेन्शन नाही घेत मी जाऊ दे. हा ना दिसते कशी मेल्या पाण्यावानी साधी सुधी आणि कर्म असे करते. हा बेशरम मानाची. जाऊ दे ललिता ज्याचे कर्म त्याच्या संग ज्याचं त्यालाच भोगा लागते काही दुसऱ्याला नाही. जाऊ दे राहू दे टेन्शन नाही घ्या. मी नाही घेतो बिंदू काही टेन्शन मी नाही घेत.